आशुतोष पुण्याचा आवाज वाढला होते का म्यूट करू का? ओके, निफ्टी 50 82 पॉइंट गॅप अप आहे. बँक निफ्टी 167 पॉइंट गॅप अप आहे. तर ओव्हरऑल ट्रेंड हा बघितलं निफ्टीचा आजचा फर्स्ट टर्न जो आहे 24,909 आहे. ओके, तर तो ब्रेक केला तर 24,941 आहे. म्हणजेच आज निफ्टी ओपनिंग दिलेली आहे आर ब्रेकर्सच्या जवळ, फर्स्ट रेजिस्टन्सच्या जवळ 24,906 ला ओपनिंग आहे. ओके, तर प्री ओपनिंग आपल्याला पॉझिटिव्ह दिसत आहे. आपण काही स्ट्राईक प्राइस इथे ऍड केलेल्या आहेत. तर त्या स्ट्राईक प्राइस आणि तुम्ही जर गनचा इंडिकेटर बघितला जो आपण लावतोय 24,900 आहे. तर 24,900 आता जिथे ओपनिंग झालेली आहे तो फार डिसाइडिंग लाईन आहे. जर तो ब्रेक झाला किंवा सस्टेन केला तर खूप चांगली मोमेंट आपल्याला निफ्टीमध्ये दिसेल. तर निफ्टी आपल्याला दिसून येते की खूप चांगली मोमेंट निफ्टीमध्ये आज आहे. ओके, तर याच्या आधी निफ्टीचे ऑल टाइम हाय जो होता तो आपण बघतोय की 25,080च्या जवळपास ऑल टाइम हाय होता. ओके, तर आज पुन्हा तो हाय ब्रेक होईल का आपण चेक करूया. तर 9:11 झालेले आहेत. मी काही स्ट्राईक प्राइस ऍड करून ठेवलेले आहेत तिथे निफ्टीचे. तर टाइम फ्रेम आपण इकडे 15 मिनिट ठेवूया. निफ्टीचा जो सीईपी इथे ऍड केलेला आहे, निफ्टीचा जो सीई मी इथे ऍड करून ठेवलेला आहे 24,900चा सीई ऍड केलेला आहे आणि जो पीई आहे तो 24,800चा पीई मी इथे ऍड करून ठेवलेला आहे. तर ऍज पर आर ब्रेकर्स 24,900चा जो सीई आहे तो मला कधी बाय करायचा आहे, तर तो कसा फाइंड आउट करायचा आपण तो पार्ट बघूया. 24,900चा जो सीई आहे तर आर ब्रेकर्सच्या टेबलनुसार आपण तो फाइंड आउट करतो. लास्ट याच्यामध्ये 24,900चा सीई हाय जाऊन आलेला आहे 135. आपण 136 घेऊया. लो जाऊन आलेला आहे 87 आणि क्लोज झालेला आहे 111 ला. तर इथेच क्लोजिंग प्राइस बघूया 136, म्हणजे 138 ला हा आपल्याला बाय करायचा आहे. तर जो सीई आर जो आज आहे निफ्टीचा सीई तर 138 ला आपल्याला बाय करायचं आहे. 138 जर क्रॉस केला तर त्याचा टार्गेट आहे 160. ओके, त्यानंतर तो क्रॉस केला 184 आणि 209. आपण फर्स्ट टार्गेट जरी अचीव झाला तरी सफिशियंट आहे 184 आणि 209. तर हे कसं केलं त्यासाठी तुम्हाला थोडा माझा युट्यूबवरचा व्हिडिओ बघावा लागेल आर ब्रेकरचा. तर त्या ह्याच्यात तुम्हाला ते समजून जाईल कुठे लेवल्स आहेत. ओके, तर सेम बँक निफ्टी सीईपी पण आपण ऍड करून ठेवलेले आहेत, त्याचेही लेवल्स काढलेले आहेत. तर आपण बघूया त्यानंतर आज आपण इक्विटी मध्ये इंट्राडे कशा पद्धतीने करायचं युजिंग आर ब्रेकर्स थेअरी. ओके, तर तेही पाठ आपण इथे बघूया. तर आज मिड कॅप निफ्टीची एक्सपायरी आहे. तर मिड कॅप निफ्टीचा आपण ट्रेड प्लॅन बनवून ठेवलेला आहे. तर मिड कॅप निफ्टीची ओपनिंग आपल्याला पॉझिटिव्ह दिसत आहे. पण मिड कॅप निफ्टीचा जो सी आहे तो मला बाय करायचा आहे 146 ला. ओके, त्यानंतर त्याचा टार्गेट आहे 220. मोठा टार्गेट इथे आपल्याला मिळणार आहे जर मिड कॅप निफ्टीने चांगला ब्रेकआउट दिला तर.
आजची ओपनिंग निफ्टीची आर ब्रेकरच्या वरच ओपन झाले 24,906. ओके, तर पहिला रेजिस्टन्स होता 24,904. मिड कॅप निफ्टी आपण बघूया. मिड कॅप निफ्टीचा जो आपल्याला दिसतोय फर्स्ट रेजिस्टन्स जो मिड कॅप निफ्टीचा आहे तो 13,120 आहे. मिड कॅप निफ्टी न्यूट्रल ओपनिंग झालेले, पॉझिटिव्ह आहे पण न्यूट्रल आहे. ओके, तर मिड कॅप निफ्टी मध्ये ओपनिंग ही न्यूट्रल दिसते. बँक निफ्टी आपण बघूया. बँक निफ्टीचा जो प्री ओपनिंग आहे 51,100 आहे. ओके, तर बँक निफ्टी प्री ओपनिंग मध्ये वर गेलेली आहे. बघूया आपण बँक निफ्टीचा सीई आपल्याला कधी बाय करायचा आहे. 382 ला बाय करायचंय. तर सध्या त्याचा प्रीमियम 332 तो दिसतोय. निफ्टीचा सीई आपल्याला जो बाय करायचा आहे तो 138 ला बाय करायचा आहे, पण तो 122-23 आहे. ओके, तर मिड कॅप निफ्टीचा सीई ही आपल्याला जो बाय करायचा आहे तो लांब आहे. त्याचा तर टार्गेट 146 आहे. ओके, मिड कॅप निफ्टी न्यूट्रल ओपनिंग दिलेली आहे. तर हा 382 ला बाय करायचा आहे. मी इथे एक लॉट टाकतोय, स्मार्ट ऑर्डर ऑन करतोय आणि ते 382 हे टाकून ठेवतो. बघूया निफ्टी 124, 138 ला मला निफ्टी हे बाय करायचं ऍज पर आर ब्रेकर्स थेरी. 138 ला बाय करायचंय. तर निफ्टी ही ओपनिंग जी आहे ती गॅपअप झाली पण तिथून तो पुन्हा न्यूट्रलला गेला. तर इथे एक लॉट टाकून ठेवूया आपण 138. ओके, तर निफ्टी आणि बँक निफ्टी हे पॉझिटिव्ह ओपनिंग दिलेले आहेत, पण सध्या आपण बघतोय तर तो न्यूट्रल आहे. तर बँक निफ्टी आज पर आर ब्रेकर सेरी रेजिस्टन्स 1 ब्रेक केलेला आहे, पण 5 मिनिटं पूर्ण झाल्यानंतरच बघूया की तो सस्टेन करेल का, किंवा त्याच्या आतच तो पुन्हा रेजिस्टन्स जो ब्रेक केलाय त्याच्या खाली तो येऊ शकतो. जर सस्टेन केला तर नेक्स्ट टार्गेट बँक निफ्टीचा आहे 51,230 पर्यंत. तर आता हा झाला पार्ट. सध्या आपण बघतोय मिड कॅप निफ्टी चा जो ट्रेंड आहे आज पर आर ब्रेकर्स मध्ये वन डे मध्ये ब्रेकआउट दिला तरच आपण म्हणूया की ट्रेंड आलाय. अदरवाईज तो न्यूट्रल आहे. आपल्याला वेट करावं लागेल एक प्रॉपर मुवमेंट येण्याची. तोपर्यंत आपण बघूया की स्टॉक ऑप्शन मध्ये किंवा स्टॉक सिलेक्शन मध्ये आपण बघूया. इथे मी मार्केट टुडे मध्ये अँजल मध्ये डेरिव्हेटिव्ह मार्केटवर क्लिक करतोय. तर आणखी ते अपडेट झालेलं नाहीये. 9:18 वाजता आपण बघूया. आणखी एक मिनिट, 9:18 ला चेक करूया कोणत्या स्टॉक मध्ये मुवमेंट येत चाललेली आहे. आता लॉंग बिल्टअप मध्ये बघा. लॉंग बिल्टअप मध्ये जो स्टॉक आलेला आहे M5 हा स्टॉक आलेला आहे लॉंग बिल्टअप मध्ये. आपण चेक करूया त्याचा चार्ट. तर M5 हा बुलिश ट्रेंडला चाललेला आहे. आर ब्रेकरचा पहिला रेजिस्टन्स ब्रेक करून तो सेकंड रेजिस्टन्सच्या जवळपास थांबलेला आहे. ओके, तर 33,99 इथपर्यंत तो मुवमेंट केलेला आहे. त्यानंतर आपण चेक करूया. प्रीमियम चार्ट आपण चेक करूया. तर प्रीमियम चार्ट, तर मागचा वन डेचा जर मी बघितला तर एक मोमेंट इथे आपल्याला दिसतोय. प्रीमियम हाय जाऊन आला होता 42, लो 15 आणि जो क्लोज आहे तो 17. 34 पर्यंत तो जाईल. 51 पर्यंत तो गेलाच. ओके, तर 51.67 दिसतो आपल्याला टार्गेट. जवळपास 51 पर्यंत तो जाईल. तर तो जाऊन आला 51.55-67 बरोबर आहे. तर आता इथून रिजेक्शन देतोय बघा आपल्याला M5 चा. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही स्टॉक सिलेक्शन करू शकता.
ओके, तर तो ऑलमोस्ट टार्गेटच्या जवळ जाऊन आलेला 51.67. आता इथे एंट्री घेणं म्हणजे आपण ट्रॅप होण्यासारखं आहे. ओके, जर तो पुन्हा 52 क्रॉस केला तर आपण एखादा लॉट इथे घेऊ शकतो. ओके, तर आपण एक लॉट टाकून बघूया, कारण तिथे जर आपण चेक केलं इथे, तर इथेही बघा तो आर ब्रेकर्सच्या रेजिस्टन्स पासून थांबलेला आहे 30.99. ओके, तर स्ट्रॉंग रिजेक्शन इथं आलेलं. 41चा प्रीमियम डायरेक्ट 10 रुपयांनी वाढला. ओके, आणि तिथून तो पुन्हा रिजेक्शन दिला. तर आपण हे ऍड करून ठेवूया. स्ट्राईक जर 52 पुन्हा क्रॉस केला तर आपल्याला घ्यायला काय हरकत नाही, कारण त्याचा पुढचा टार्गेट आहे 60 रुपये. तर आता इथे एक लॉट घ्यायला काय हरकत नाही आपण, तोपर्यंत तो प्रीमियम वाढत चाललेला आहे. तर ते पूर्ण न्यूट्रल झालेलं आहे. तर 52 क्रॉस केलेलं आहे. आता मी तर कम्पॅरिझन कसं करतोय बघा, त्याचा जो टार्गेट आहे 61 पर्यंत आहे. म्हणजे हा जर 61 पर्यंत गेला तर माझा इथला जो प्रॉफिट आहे तो मला इथं बुक करावा लागेल. म्हणजे एखाद्या वेळेस आउट ऑफ मनी मध्ये जरी तुम्हाला ट्रेड करायचं असेल तरी तुम्ही त्या पद्धतीने करू शकता. बरोबर आहे. ह्याचा टार्गेट किती आहे? इथे 61.33 आहे. हा इथे 61.33 झाला की मला इथे काय करावं लागेल, माझा प्रॉफिट हा बुक करावा लागेल. तर ज्यांना आउट ऑफ मनी, ज्यांच्याकडे बॅलन्स कमी, तुम्ही आउट ऑफ मनी मध्ये करा. एंट्री घेता जो काय ट्रेड प्लॅन आहे तो बनवताना तुम्ही ऍट द मनी किंवा इन द मनीचा बनवा, आणि त्या पद्धतीने तुम्ही इथं एंट्री घेऊ शकता. आता तो पुन्हा इथून रिजेक्शन देतोय. तर निफ्टी बँक निफ्टी न्यूट्रल आपल्याला इथं दिसत आहे, त्यामुळे सध्या ह्याच्यात काही ट्रेड करण्यात अर्थ नाही. ओके, तर मिड कॅप निफ्टी काय दाखवतो तो एक पार्ट बघूया आपण. मिड कॅप निफ्टीचा प्रीमियम वाढत चाललेला आहे, पण आपल्याला 146 ला तो बाय करायचा आहे. आता आपण जाऊया मनी कंट्रोल ऍप मध्ये. तो मनी कंट्रोल ऍप मध्ये मार्केटमध्ये जातोय मी, आणि टॉप गेनर निफ्टी 50 मधला कोण आहे आज आपण बघूया. तर विप्रो हा टॉप गेनर मध्ये आलेला आहे निफ्टी 50चा. तर विप्रोचा जो काही ट्रेड प्लॅन आहे आपण तो चेक करूया विप्रोचा. बघा इथे आपल्याला प्रॉफिट इथे बघून check करायचंय. हा 60च्या जवळपास गेला की आपल्याला इथे एक्झिट करायचंय. तर विप्रोचा ट्रेड प्लॅन आपण बघूया. आपल्याला 500, 600, 700 प्रॉफिट झालेलं आहे. ओके, तर आपण इथे आता प्रॉफिट बुक करूया. 550 रुपये आपल्याला इथे मिळालेले आहेत. ओके, तर विप्रोचा ट्रेड प्लॅन आपण चेक करूया. विप्रो हा ब्रेकआउट दिलेला आहे. तर आता याचा जो टार्गेट आहे 525, हा त्याचा टार्गेट आहे. 519 ला ब्रेकआउट दिला तो, 525 टार्गेट आहे. ओके, तर इथे इक्विटी इंट्राडे पण करता येईल. इक्विटी इंट्राडे कसं करायचं बघा, मी विप्रो क्लिक करतो. इक्विटी ज्यावेळी मी बाय वर क्लिक करतोय ते 3 ऑप्शन येतात: डिलिव्हरी, इंट्राडे आणि पे लेटर. डिलिव्हरी तुम्हाला जे काय कॅश मार्केट आहे, समजा मला 1 शेअर घ्यायचा असेल तर मला किती रुपये भरावे लागतील, जे काय चालू मार्केट आहे, किंवा मला 100 शेअर घ्यायचे असतील तर मला किती रुपये भरावे लागेल, 52,000. बरोबर. इंट्राडे 5x मार्जिन देतं. इंट्राडेला मला 100 क्वांटिटी घ्यायला किती रुपये लागेल बघा, 10,448. पे लॅटर मध्ये घ्यायला गेलं तर मला एक 11,000, 4x मार्जिन आहे. ओके,
तर आपण इंट्राडे मध्ये ही करू शकतो. 100 शेअर इथं आपण घेतलं. ओके. आणि इथे प्लेस बाय ऑर्डर केलं, कन्फर्म केलं. आता इथे 1 रुपयाने जर शेअर वाढला तर 100 रुपये प्रॉफिट, 1 रुपयाने कमी झाला तुमचा 100 रुपये लॉस. आता आपली इथे एंट्री लेट झाली. आपण जर सकाळ 9:18 आपण चेक केलं असतं तर आपल्याला नक्कीच इथे चांगला प्रॉफिट झाला असता. 5 रुपयाने जरी तुमचा शेअर वाढला तरी तुम्ही इथे 500 रुपये कमवू शकता 10,000 रुपयाला. ओके. तर हा सगळ्यात बेस्ट पार्ट आहे. ऑप्शन पेक्षा तुम्ही हा प्रिफेअर करू शकता ट्रेड करण्यासाठी. इक्विटी इंट्राडे तुम्हाला 5x मार्जिन आपल्याला ब्रोकर कडून मिळतं. ओके. तर त्याचा युटिलायझेशन करा. तुम्हाला वाटतं की मला स्विंग करायचा, पे लॅटर ठेवा. तुम्ही 3-4 दिवस ठेवू शकता. प्रॉफिट बुक करू चांगल्या पद्धतीने इथे ट्रेड करू शकता. ओके. तर ही सगळ्यात चांगला पार्ट आहे ट्रेडिंग करण्यासाठी. तर इक्विटी इंट्राडे इथे तुम्हाला प्रीमियम कमी होण्याचे किंवा मोठा लॉस लॉस होण्याची भीती नाहीये. 52 वीक खायला कोण आलेले आपण चेक करूया. तर आज कोणी नाहीये. हा, बजाज ऑटो पुन्हा 52 वीक खायला आलेला आहे बघा. बजाज ऑटो, तर बजाज ऑटो मध्येही एक स्ट्रॉंग मुवमेंट आपल्याला इथे बघायला मिळू शकते. ओके. तर आपण चेक करूया आणखी कोणता स्टॉक. निफ्टी 50 झाला हा. ह्याच्यात आपण चेंज करून बघूया. लार्ज कॅप मध्ये कोणता स्टॉक आहे. बजाज ऑटो दिसतोय. मिड कॅप मध्ये कोणता स्टॉक आहे. तर मोतीलाल ओसवाल हा मिड कॅप मध्ये आलेला आहे. तर आपण मोतीलाल ओसवालचा स्टॉक बघूया. तर मोतीलाल ओसवालने ब्रेकआउट दिलेला आहे आणि ऑलमोस्ट तो टार्गेटच्या जवळ पण जाऊन आलेला आहे. तर इथेही मी तुम्हाला दाखवतो. समजा मोतीलाल ओसवाल, आपण इथे सर्च करूया. बाय वर क्लिक करूया. इथे मी पे लॅटर 2x मार्जिन दिलेलं आहे बघा इथं मोतीलाल ओसवालला. इंट्राडेला 5x आहे. म्हणजे समजा मला डिलिव्हरीला 100 शेअर घ्यायचं असेल तर मला लागतील 73,000. इंट्राडेला करायचं म्हटलं तो 100 क्वांटिटी मला 14,000 लागेल. पे लॅटर मध्ये मात्र 27,000 रुपये लागेल. ओके. तर हे इथं स्टॉक वाईज त्याचं हे मार्जिनही चेंज होतं. तर इथं मोतीलाल ओसवालचा तुम्हाला जो दिसतोय तर तो ब्रेकआउट दिलाय, पण तिथून एक टार्गेटच्या जवळपास पण जाऊन खाली आलेला आहे. त्यामुळे इथं थोडं आपल्याला वाट बघावं लागेल. ओके. तर हे 9:18 वाजता तुम्हाला करायचं आहे. टॉप गेनर कोण आहे, टॉप गेनर मध्ये तुम्हाला ट्रेड घ्यायचा आहे आणि तिथून तुम्हाला प्रॉफिट बुक करायचं आहे. 2-3 रुपयांनी वाढला, 4-5 रुपयांनी वाढला, 400-500 मिळाले, तुम्ही एक्झिट करू शकता. ओके. तर हे सगळ्यात बेस्ट पार्ट आहे. इथे तुमचा मोठा लॉस जसा ऑप्शन मध्ये होतो तसा तुमच्या इथे होणार नाही. ओके. तर आपण बघतोय निफ्टी, बँक निफ्टी सी, बँक निफ्टी सी 382च्या जवळपास जाऊन पुन्हा खाली आलेला आहे. ओके. म्हणजे सस्टेन तो केलेला नाही बँक निफ्टी सी. मग असं का झालं प्रीमियम. तर आपण इथे बँक निफ्टीचा चार्ट ओपन करून बघूया. आपण इथे आता टाकून बघूया 372. तर पुन्हा तो 382 ला गेला तर आपल्याला एंट्री घ्यायची. 390. तर ऍज पर चार्ट इकडेही मुवमेंट चांगली दिसते आणि टार्गेट जो आहे त्याचा 468 हा टार्गेट आहे. ओके. तर आपल्याला एक 500,000 जरी इथे मिळाले तरी आपण प्रॉफिट बुक करून टाकू शकतो. 394 क्रॉस करत नाहीये. टाइम फ्रेम चेंज करून बघूया आपण. R2. ओके.
मल्टिपल टाइम फ्रेम हे कंटिन्यू चेक करत राहायचं. ज्यावेळी तुम्ही एंट्री घेताय, मोठा करेक्शन येणार आहे का हे चेक करण्यासाठी तुम्ही टाइम फ्रेम 1 मिनिट किंवा 3 मिनिट पण ठेवू शकता. 51,230 हा त्याचा टार्गेट तर आहे, पण इथे आपल्याला दिसतोय की प्रीमियम मध्ये मोमेंट ही फास्ट येत नाहीये. 396 हा आता क्रॉस झालेला आहे, तर आपल्याला इथं दिसतोय प्रॉफिट. तर आपण आता इथे प्रॉफिट बुक करूया, कारण इथून जे दिसतोय आपल्याला मोमेंट 500-600 आपल्याला मिळालेले, तर आपण इथे बुक करूया. ओके, तर 2 लॉटला आपल्याला इथे 600 रुपये प्रॉफिट झालेलं आहे. निफ्टी आणखी ब्रेकआउट दिलेलं नाहीये, बँक निफ्टीने ब्रेकआउट दिला, तो आता जवळपास तो जाऊन आलेला आहे. तर विप्रो मध्ये मोमेंट पुन्हा चेंज होते. आपण एकदा विप्रोचा स्टॉक चेक करूया काय चालू आहे. प्रिव्हियस रिजेक्शन पासूनच तो खाली आला. तर आपण विप्रोचा जो स्टॉप लॉस आहे तो 519चा स्टॉप लॉस लावून ठेवूया. इक्विटी मध्ये 500, लिमिट प्राइस 518, ट्रिगर प्राइस 519. ला तुम्हाला मोस्टली स्कॅल्पिंगच करावं लागेल. जास्त ट्रेड, जास्त वेट तुम्हाला तिथे करायचं नाहीये. आता पुन्हा आपण इथे बघूया होम मध्ये जाऊन. लॉंग बिल्टअप मध्ये आणखी कोणता स्टॉक आलेला आहे का? एम पासीच आपल्याला दिसतोय. शॉर्ट बिल्टअप मध्ये शॉर्ट कव्हरिंग, अदानी पोर्ट हा शॉर्ट कव्हरिंग मध्ये येतोय. लॉंग अनवाइंडिंग, बिर्ला सॉफ्ट हा शॉर्ट कव्हरिंग मध्ये येतोय. तर बिर्ला सॉफ्टचा एकदा स्टॉक आपण चेक करूया. बिर्ला सॉफ्ट हा मोमेंट दिलेला आहे, पण सध्या तो पुन्हा न्यूट्रल झोन मध्ये गेलेला आहे. 625 पर्यंत त्याचा टार्गेट आहे. बँक निफ्टी ब्रेकआउट दिली बघा. ऍज पर आर ब्रेकर सेरी त्याच्या प्रीमियमचा जो टार्गेट आहे 468 पर्यंत आहे. ओके, पण आपण 10-15 पॉईंट जरी मिळाले तरी तुम्ही प्रॉफिट बुक करून बाहेर पडू शकता. 420, 418. निफ्टी सी ब्रेकआउट दिला बघा. निफ्टी सी 138, इथे मी 2 लॉट घेतो निफ्टी सी चे, बाय केलेले.
ओके, तर निफ्टी सी आर ब्रेकर्सनी सिग्नल दिलेला आहे. ओके, तर 160 ह्याचा टार्गेट आहे. 160 ह्याचा टार्गेट आहे. तर आपण इकडे अशा वेळी चार्ट बघणं ही तेवढंच इम्पॉर्टंट आहे. बघूया चार्ट मध्ये काय दिलेलं आहे ब्रेकआउट. ओके, तर प्रिव्हियस रिजेक्शन जो आहे हा 24,940. ओके, इथून तो हास केला तर 24,951 पर्यंत 160 टार्गेट आहे. आपल्याला 500 रुपये मिळाले, आपण एक्झिट करूया. झालं, तो टार्गेटचा ऑलमोस्ट जवळ आलेला आहे. प्रॉफिट बुक करूया आपण. 530 रुपये आपल्याला इथे मिळालेले आहे. ओके, R2च्या ऑलमोस्ट जवळ आलेला आहे. प्रीमियम 160 टार्गेट आहे. आपण गेला तो 152-53 पर्यंत जाऊन आलो. तो पण तसे छोटे छोटे प्रॉफिट तुम्ही 1-2 लॉटला जरी काढलात तरी सफिशियंट आहे. तर 9:36 झाले. जे जर आपण बघितलं इथे दोन लॉट म्हणजे नियर अबाउट आपण मॅक्स 20,000 कॅपिटलच युटिलाइज केला. बरोबर आहे. आणि जसं सिग्नल दिला एंट्री घेतली आणि 9:30 15 मिनिटात आपण 1,500-1,700 रुपये इथे कमवलेले आहेत. बरोबर आहे. तर असं ज्यावेळी होतं तुमचा डे सकाळी 9:30 पर्यंत जर चांगला प्रॉफिट झाला तर शक्यतो पुन्हा ट्रेडिंग अवॉइड करा. तुम्ही काही एंटरटेनमेंट करा पण पुन्हा मार्केटमध्ये येऊ नका. ओके, तर आर ब्रेकर सिग्नलने तुम्ही चांगल्या पद्धतीने दररोज 10-20 हजारला ही बाईंग हा थोडा डिफिकल्ट पार्ट आहे. लक्षात ठेवा इथे थोडी त्याची प्रोबॅबिलिटी, विनिंग प्रोबॅबिलिटी फार कमी. त्यामुळे जर प्रॉफिट झाला पुन्हा पुन्हा मार्केटमध्ये येऊ नका. आता मी सीई घेतलेला आहे. वर गेला मला प्रॉफिट आहे, खाली पडला लॉस आहे, साइडवे गेला लॉस आहे. बरोबर आहे. विनिंग प्रोबॅबिलिटी फक्त 33% विनिंग प्रोबॅबिलिटी ऑप्शन बाईंगची. त्यामुळे पुन्हा पुन्हा मार्केटमध्ये येऊ नका. ओके, तर ट्रेड प्लॅन बनवा. ट्रेड बनवूनच शक्यतो ट्रेड करा. आर ब्रेकर्स खूप चांगला पार्ट आहे. तर जर तुम्हाला हे कसं करायचं हे जर पाहिजे असेल तर माझा युट्यूब चॅनल वर तुम्ही गेलात तर ओजस्वी शेअर मार्केट म्हणून युट्यूब चॅनल आहे. तर त्यामध्ये ऑलरेडी मी सगळे व्हिडिओज हे अपलोड केलेले आहेत. ओके, तर त्यातून तुम्ही चेक करू शकता. आणि काही डाऊट आला तर मला नक्कीच व्हॉट्सअप करा. आपल्याला चला. ओके, हो हो. तर आजचा आपण ट्रेड इथे संभव. उद्या पुन्हा आपण 9:15 जॉईन करूया. ओके, दररोज आपला सेशन जॉईन करा, समजून घ्या. ओके, आणि व्यवस्थित ट्रेड करा. थँक्यू.